नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात आता दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीनं आपलं सगळं जे काही फाटाफाटी होती ती शिवून बरोबर करायचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे असंच दिसून येत आहे. महायुतीत अगदी काल सकाळपर्यंत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत जे फॉर्म भरून गेले ते परत इकडं फिरकले नव्हते आणि त्यांच्या समर्थकांनाही त्यांनी महायुतीच्या उमेदवार सो अर्चना पाटील यांचा प्रचार करा किंवा नको असाही काही निरोप दिला नव्हता. मात्र परवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राध्यापक तानाजी सावंत यांची भेट घेतली, त्यांना विनवणी केली आणि शेवटी काल अजित पवारांच्या विनवणीला मान देऊन तानाजी सावंत यांनी जिल्ह्यात परांडा तेरणा सहकारी साखर कारखाना येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी भाजपचे तुळजापूरचे आमदार आणि महायुतीच्या उमेदवार सो अर्चना पाटील यांचे पती आमदार राणा जगजित सिंह, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले आदींना घेत मेळावे घेतले आणि आपल्या समर्थकांना काही झालं तरी मोदींसाठी आपण सर्व काही विसरून अर्चना पाटील यांचा प्रचार करा आणि घड्याळालाच मत द्या असं मतदारांना सांगा असा प्राध्यापक तानाजी सावंत यांनी काल आपल्या सर्व समर्थकांना सल्ला दिला. त्यामुळं महायुतीपुढं जे संकट होतं ते संकट त्यांच्या मते किंवा वरवर सर्व जिल्ह्यात दूर झालं असं वाटणं साहजिकच आहे. मात्र पुढं काय होतं हेही बघावं लागेल. त्याचबरोबर काल गेले जवळपास वर्षभर महाविकास आघाडीबरोबर असलेले मोह्याच्या सरपंच यांचे पती, जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गौतम मडके यांनी काल परत आपल्या सतत पक्ष बदलाच्या प्रयोगाचा पुढचा प्रयोग केला आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात त्यांनी प्रवेश केला. संदीप मडके यांच्या पत्नी सध्या मोह्याच्या सरपंच आहे. त्यांचे वडील एक वेळेस तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. सध्या संदीप मडके हे कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे. याचबरोबर दुसरे एक तेरणा कारखान्याचे संचालक कैलासवासी सलीम मिर्झा यांचे पुत्र तारेक मिर्झा यांनी पक्षांतर करून भाजपत प्रवेश केल्याचं वृत्त आहे. निवडणुका पक्षातून जाणे येणे हे चालत असतं. इकडे महाविकास आघाडीत ही इनकमिंग सुरू आहे. परवा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 2 वेळेस लोकसभेवर शिवसेनेतर्फे निवडून आलेले शिवाजी कांबळे यांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप असा राजकीय प्रवास करत परवा नांदेड येथे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हातात शिवबंधन बांधलं आहे. त्यांच्या प्रवेशामुळं कळंब आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीला हमखासच थोडंफार बळ मिळेल हे निश्चित. आणखी एक सर्वांना
दिलासादायक पण म्हणावा असाच एक प्रवेश झाला तो धाराशिव शहरात. धाराशिव शहरात एक आपली वेगळी विचारसरणी असलेला तरुण प्रदीप मुंडे या तरुण नेत्यानं काही काळ जिल्ह्यातील सर्वच लोक ज्या प्रवाहात आहेत त्या प्रवाहात राहिल्यानंतर भाजपत प्रवेश केला होता. भाजपने या युवकाच्या कामाची दखल घेत त्यांना धाराशिव शहराचं शहर प्रमुख ही जबाबदारी दिली होती. त्यांनीही नांदेडमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपल्या हातात शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळं शहरात आज आहे त्यापेक्षाही थोडी का होईना जास्त ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला मिळेल हे मात्र निश्चित. या असं सर्व हे चालू असताना आज घडीला 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघात मी कालही म्हणलो होतो आणि सुरुवातीपासून सांगत आलो आहे की दुरंगीच लढत होणार आणि ही दुरंगी लढत होईल ती चुलत दीर आणि भाऊजाई यांच्यामध्ये म्हणजेच ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि सुअर्चना पाटील यांच्यामध्येच. आणि या लढतीत काय होईल हे आजपासून या मतदारसंघातील जाहीर प्रचाराला फक्त 10 दिवसाचा कालावधी उरला आहे. आणि ह्या 10 दिवसाच्या कालावधीत जो कोणी आपणच कसं दुसऱ्यापेक्षा सरस आहे हे पटवून देण्यात अग्रेसर ठरेल त्याच्या गळ्यात येथील मतदार विजयाचा हार घालतील हे निश्चित. आणि आजच्या घडीला जी परिस्थिती दिसते त्यात आज ही महाविकास आघाडीच महायुतीपेक्षाही पुढं चालताना दिसते. आज एवढंच. धन्यवाद.